सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत श्यामची आई हे साने गुरुजी लिखित पुस्तक. आज आपण 33व्या रात्रीची गोष्ट वाचणार आहोत आणि त्याचं शीर्षक आहे गरिबांचे मनोरथ. सुरू करते. श्याम अलीकडे खिन्न दिसत असे. आईच्या आठवणींचा तर तो परिणाम नसेल. आईचे दुःखी आणि कष्टी जीवन मनासमोर येऊन तर तो कष्टी नसेल ना झाला. श्याम, तुझ्या तोंडावर हल्ली हास्य खेळत नाही. तू उदासीन का दिसतोस? तुला काय होतं आहे? मनात कोणते विचार तुला त्रास देत आहेत? रामनं विचारलं. राम, आपल्या देशात अपरंपार दुःख, दैन्य, दारिद्र्य आहे. मी माझ्या आईच्या आठवणी सांगत आहे. त्या माझ्या भारतमातेच्याच जणू आहेत. ती भारतमाता दैन्यात, दास्यात, कर्जात बुडाली आहे. तिच्या मुलांना खायला नाही, प्यायला नाही, धंदा नाही, शिक्षण नाही. माझं आतडं तुटतं रे. हे दुःख माझ्याच्यानं पाहवत नाही. माझी छाती दुभंगून जाते. पारतंत्र्याने भारताची केवढी हानी झाली आहे. जिकडे तिकडे कर्ज, दुष्काळ, रोग. लहान लहान मुलं जन्मली नाही तो मरत आहेत. कोणाच्याही तोंडावर जराही रया नाही. तेज, उत्साह कोठे दिसत नाही. जीवनाचे झरेच जणू आटून गेले. पारतंत्र्य सर्व भक्षक आहे, सर्व संहारक आहे. हिंदुस्थानात आज मरण आहे, जीवन नाही. शोक आहे, आनंद नाही. कृतज्ञता आहे, कृतज्ञता नाही. लोभ आहे, प्रेम नाही. पशुत्व आहे, माणुसकी नाही. अंधार आहे, उजेड नाही. अधर्म आहे, धर्म नाही. भीती आहे, निर्भयता नाही. बंधने आहेत, मोकळेपणा नाही. रूढी आहेत, पण विचार नाही. हे विराट दुःख, सर्वव्यापी दुःख माझ्या लहानशा हृदयाची होळी करतं. माझ्या आईसारख्या लाखो आया या भारतात आहेत. त्यांची सोन्यासारखी जीवने मातीमोल होत आहेत. मी उदास होऊ नये तर काय करू? श्याम बोलेना. श्याम, दुःख पाहून दुःख दूर करण्यास उठावं. अंधार पाहून उजेड आणण्यास धडपडावं. बंध पाहून बंध तोडण्यास सरसावावं. निराश का व्हावं? वीरालास जितकी संकटे अधिक तितका चेव अधिक, स्फूर्ती अधिक. राम म्हणाला. परंतु मी वीर नाही, तुम्ही वीर आहात. मला तुमचा हेवा वाटतो. तुमच्यासारखे निराश न होता सारखं धडपडावं असं मलाही वाटतं. परंतु माझ्या आशेचा तंतू तुटतो. माझी ऐट उसणी असते, ती जिवंत आशा नसते. श्याम म्हणाला. निराश होणं म्हणजे देवाला विसरणं. निराशा म्हणजे नास्तिकपणा. शेवटी सारं चांगलं होईल, अंधारातून उजेड येईल असं मानणं म्हणजे आस्तिक्य भाव. राम म्हणाला. परंतु निशा संपून आलेल्या उशीची पुन्हा निशा होणार आहे ना. जग आहे तेथेच आहे. या जगात काय सुधारणा होत आहे ते मला समजत नाही. जाऊ दे, फार खोलात जाऊ नये. आपल्याला करता येईल ते करावं. दगड उचलावा, काटा फेकावा, फुलझाड लावावं, रस्ता झाडावा. कोणाजवळ गोड बोलावं, गोड हसावं. आजाराजवळ बसावं, रडणाऱ्याचे अश्रू पुसावे. 2 दिवस जगात राहणं. माझ्यासारखे याहून काय जास्त करणार? या फाटलेल्या आकाशाला माझ्यासारखे दुबळे कोठवर ठिगळे जोडणार? अरे, आपण संघटना करू, नवविचार फैलावू, दैन्य हरू, भाग्य आणू. माझ्या तर रोमरोमी आशा नाचत आहे. राम म्हणाला. प्रार्थनेची घंटा झाली. बोलणं तेवढंच थांबलं. प्रार्थना मंदिरात सारी मंडळी जमली. अत्यंत शांतता तेथे होती. आज रामच एक चांगलेसे पद म्हणणार होता. गीतेतील प्रार्थना आणि भजन झाल्यावर रामच पद म्हणू लागला. रामने आशेचे दिव्य गाणे म्हटले. एक अंधुक हास्य श्यामच्या ओठांवर खेळू लागले. एका विवक्षित वेळी श्यामनेच ते गाणे रचले होते. परंतु हा दिव्य अदम्य आशावाद आज कुठे त्याच्याजवळ होता? श्याम म्हणजे आशा निराशांच्या द्वंद्व युद्धाचं स्थान होता. आज हसेल, उद्या रडेल. आज उड्या मारील, उद्या पडून राहील. श्याम म्हणजे एक कोडं होतं. प्रार्थना होऊन गेली. श्यामच्या गोष्टीची वेळ झाली. श्याम बोलू लागला. गड्यांनो, दापोलीहून निराश होऊन मी घरी गेलो होतो. आईजवळ काहीतरी बोलण्यासाठी मी गेलो. आई, या शाळेत शिकणं आता अशक्य झालं आहे. वडील फी देत नाहीत आणि शाळेत नादारी मिळत नाही. मी करू तरी काय? वडील म्हणाले, शाळेत नादारीसाठी उभा राहा. मी वर्गात नादारीसाठी उभा राहिलो तर मास्तर म्हणतात, अरे श्याम, गरीब का तू आहेस? बस खाली. आई, आपण एकदा श्रीमंत होतो ते लोकांना माहीत आहे. परंतु आज आपल्या घरी खायला नाही हे त्यांना माहीत नाही. सांगितले तर पटत नाही.
वर्गातील मुलं मला हसतात. मी खाली बसतो. श्याम, तू आता शाळा सोडून दिली पाहिजेस, आई शांतपणे म्हणाली. आई, आताशी तर 5वी इयत्ता पास झालो. एवढ्या शाळा सोडून काय करू? आज माझा काय उपयोग आहे? मला आज काय कमवता येणार आहे, असं मी आईला विचारलं. तुला कुठेतरी रेल्वेत लावून देऊ, असं ते म्हणत होते. ते तरी काय करतील? तुला फी वगैरे द्यावी लागते, घरी कुरकुर करतात. शाळा सोडणे हेच बरे, दर कुठे नोकरी मिळाली तर, आई म्हणाली. आई, एव्हापासूनच का नोकरी करावयास लागू? या वयापासून का नोकरीचा भुंगा पाठीमागे लावून घेऊ? आई, माझ्या केवढ्याल्या उड्या, केवढ्याले मनोरथ, किती स्वप्न. मी खूप शिकेन, कवी होईन, ग्रंथकार होईन, तुला सुखवीन. आई, साऱ्या आशांवर पाणी ओतावायचं, सारे मनोरथ मातीत लोटावायचे. मी जणू कवी होऊनच बोलत होतो. भावना मला बोलवीत होती, माझ्या ओठांना नाचवीत होती. श्याम, गरिबांच्या मनोरथांना धुळीतच मिळावं लागतं बरं. गरिबांच्या स्वाभिमानाला मातीत मिसळावं लागतं. गरिबांना पडेल ते करणं भाग आहे. पुष्कळशा सुंदर कळ्या किडीच खाऊन टाकतात, आई म्हणाली. आई, मला फार वाईट वाटतं. माझ्याबद्दल तुला नाही का काहीच वाईट वाटत? तुझ्या मुलांच्या जीवनाचं मातेरं व्हावं असं तुला वाटतं आणि मी मोठा व्हावं असं तुला नाही का वाटतं? मी आईला विचारलं. माझ्या मुलांनं मोठं व्हावं, परंतु पित्याला चिंता देऊन, पित्याला दुःख देऊन मोठं होऊ नये. स्वतःच्या पायांवर उभं राहून मोठं होता येत असेल तर त्यानं व्हावं. पित्यावर विसंबून राहावयाचं तर त्याच्या इच्छेप्रमाणे वागलं पाहिजे, आई म्हणाली. आई, मी काय करू? मला मार्ग दाखव. आजपर्यंत तू मला शिकवलंस, यावेळेस काय करू ते तूच सांग, मी आईला म्हटलं. आई बाप सोडून ध्रुव रानात गेला. घरदार सोडून तो वनात गेला. देवावर स्वतःवर विश्वास ठेवून तो रानात गेला. तसा तू घर सोडून जा, बाहेरच्या अफाट जगात जा. ध्रुवाने देवासाठी तपश्चर्या केली, उपवास केले. तू त्याप्रमाणे विद्येसाठी कर. तपश्चर्या केल्याशिवाय काय मिळणार? जा, स्वतःच्या पायांवर उभा राहा. उपास तापास काढ, आयास सायास कर, विद्या मिळव, मोठा होऊन विद्यावंत होऊन घरी ये. आमचे आशीर्वाद तुझ्याबरोबर आहेत. कोठेही असलास तरी तुझ्याजवळ मनाने मी आहेच. दुसरं मी काय सांगू? आईने स्वावलंबनाचा उपदेश केला. आई, मी खरंच जाऊ का? माझ्या मनातलंच तू बोललीस. माझ्या हृदयात तू आहेस म्हणून माझ्या हृदयातलं सारं तुला कळतं. आई, तिकडे एक औंध म्हणून संस्थान आहे. तेथे फी वगैरे काही खूप कमी आहे. मी तिकडे जाऊ, माधुकरी वगैरे मागून जेवण करीन. त्याला आमच्या गावात मला कोण हसणार आहे? तेथे कोणाला माहीत आहे? कोणाचे काही काम करीन. तू कामाची सवय मला लावली आहेसच. ओळखीच्या लोकांच्या दृष्टीआड असलं की झालं. जाऊ ना? आईला मी विचारलं. जा बाळा, माधुकरी मागणं काही वाईट नव्हे, पाप नव्हे. विद्यार्थ्याला तर मुळीच नाही. आळशी मनुष्यानं भीक मागणं पाप. जा, गरीब विद्यार्थ्याला माधुकरीची परवानगी आहे. कसाही राहा, परंतु चोरी चहाडी करू नकोस, पाप करू नकोस. सत्याचा अभिमान सोडू नको. इतर सारे अभिमान सोड. आपल्याला देता येईल ती मदत देत जा. गोड बोलावं, हसतमुख असावं. जीभ गोड तर सारं गोड. मित्रमंडळी जोड, कोणाला टाकून बोलू नको. हृदय दुखवू नको. अभ्यास झटून कर. आईबापांची आठवण ठेव, बहीण भावंडांची आठवण ठेव. हो, आठवण असली म्हणजे बरे. ती आठवण तुला तारील, सन्मार्गावर ठेवील. जा, माझी परवानगी आहे. ध्रुवाला नारायण भेटल्यावर त्याने आईबापांचा उद्धार केला. तू विद्यादेवीला प्रसन्न करून घे आणि आमचा उद्धार कर. आई प्रेरक मंत्र सांगत होती, तारक मंत्र देत होती. आई, तू भाऊंची परवानगी मिळव, त्यांची समजूत घाल. मी सांगितले. मी तुला ती मिळवून देईन, निश्चिंत राहा. तेच तशा अर्थाचे काही बोलले होते, असं आईनं आश्वासन दिलं. रात्री जेवणे चालली होती. सुकांब्याचे लोणचे होते, कुळथाचे पिठले होते. म्हटलं, श्याम दूर कोठेसा शिकाव्यास जाऊ म्हणत आहे, जाऊ द्यावा त्याला, आई वडिलांना म्हणाली. कोठे जाणार? तेथेही पैसे पाठवावे लागतील. 1 दिडकी उचलून रोख देणे म्हणजे अशक्य झाले आहे. एका काळी या हाताने हजारो रुपये मोजले, परंतु याची आठवण कशाला? माझी मतीच चालत नाही. मी लाचार आहे. आज मुलांनी शिकू नये असं का मला वाटतं?
आपल्या होतकरू बुद्धिमान गुणी आणि कष्टाळू मुलांनी शिकू नये असं कोणत्या बापाला वाटेल? परंतु करायचं काय? असे वडील मोठ्या खेदाने म्हणाले. तो जाणार आहे, तेथेही पैसे पाठवावे लागणार नाहीत. तेथे शिक्षण म्हणे फुकट असते. तो माधुकरी मागणार आहे, फक्त जाण्यापुरते 10 रुपये त्याला द्यावे म्हणजे झालं. आई म्हणाली, काही हरकत नाही, स्वतःच्या हिमतीवर कुठेही शिकू दे, नोकरीच धर असं काही माझं सांगणं नाही. फक्त मी शिकवायला असमर्थ आहे एवढंच. माझा आशीर्वाद आहे, वडील म्हणाले. आमची जेवणं झाली. मी आईजवळ बोलत बसलो होतो. आई, मग अण्णा जाणार वाटते, लांब जाणार, लवकर परत नाही येणार? धाकटा पुरुषोत्तम आईला विचारत होता. हो बाळ, तो शिकेल आणि मग तुम्हाला शिकवेल. तुम्हाला शिकवता यावं म्हणून तो लांब जात आहे जरा, आई त्याची समजूत घालीत होती. शेवटी औंध संस्थानात जावयाचे ठरलं. वडिलांनी शुभ दिवस पाहिला. जसजसा तो दिवस जवळ येत होता तसतशी माझ्या हृदयाची कालवाकालव होत होती. आता मी थोडाच आईला भेटायला वरचेवर येणार होतो. इतके दिवस तिच्याजवळ होतो. पाखरू कंटाळलं की भुर्रकन आईजवळ उडून येत होतं. परंतु आता ते दूर जाणार होतं. आईला मदत करायला, तिची कृपादृष्टी लाभायला मी शनिवार रविवारसुद्धा घरी जावयाचा. पण ते भाग्य आता नाहीसे होणार होते. आता मोठमोठ्या सुट्टीतही मला घरी जाता आले नसते. पैशाशिवाय येणं जाणं थोडंच होणार. प्रत्येक ठिकाणी पैसे मोजावे लागणार. मला 10 रुपये देण्यासाठी वडिलांना किती ठिकाणी तोंड वेंगाडावं लागलं. परंतु मी शिकण्यासाठी जात होतो. पुढे आईबापास सुख देता यावं म्हणून जात होतो. आईच्या सेवेला अधिक लायक होण्यासाठी जात होतो. हाच एक विचार मला धीर देत होता, डोळ्यातील पाण्याला थांबवित होता. परंतु मी दूर गेल्यावर आईला कोण, तिचे पाय सुट्टीत कोण चेपील? श्याम, तुझे हात कसे थंडगार आहेत, ठेव रे माझ्या कपाळावर. कपाळाची जशी लाही होत आहे असं आई कोणाला सांगेल? तिचं लोगडं कोण धुईल? जेवताना तिच्याबरोबर गप्पा मारून तिचे 2 घास जास्त खावे म्हणून कोण खटपट करील? दळताना कोण हात लावील? खोपटीतील लाकडं तिला कोण आणून देईल? आई, मी थारोळे भरून ठेवतो म्हणून कोण म्हणेल? अंगण सारवायला शेण कोठून आणून देईल कोण? विहिरीवरून घागर कळशी कोण भरून आणेल? मी घरी गेलो की आईला सारी मदत करायचा. परंतु आता केव्हा परत येईन याचा नेमच नव्हता. परंतु मी कोण आईला सुख देऊ पाहणारा? मला कशाला त्याचा अभिमान? देव आहे, ती त्रिभुवनाची आई, तिला साऱ्यांची चिंता आहे. देवाला साऱ्यांची दया, साऱ्यांची काळजी. माझ्या आईचा आणि उभ्या विश्वाचा परमथोर आधार तोच. माझी बांधाबांध चालली होती. रात्रीच्या वेळी बैलगाडी निघावायची होती. आज रात्री जाणार, हो जाणार, आईला सोडून जाणार. आईनं 2 स्वच्छ गोधड्या काढल्या, 1 घोंगडी काढली. मी आईला म्हटलं, घोंगडी कशाला मला? एक तरट खाली घालीन, त्यावर 1 गोधडी आणि दुसरी गोधडी पांघरायला. तुला थंडी भरून आली म्हणजे पांघरायला ही घोंगडी असू दे, मला नको. अरे, तू परक्या मुलखात चाललास, तेथे न ओळख न देख, आजारी पडलास, काही झालं तर असू दे आपली. बाळ, आमचं येथं कसंही होईल, माझं ऐक. असं म्हणून ती घोंगडीही माझ्या वळकटीत तिनं बांधली. मला थोडा चिवडा करून दिला. थंडीच्या दिवसात ओठ फुटू नयेत म्हणून कोकंब तेलाचा तुकडा दिला. आगबोट लागू नये म्हणून 4 आवळ्याच्या वड्या दिल्या. 4 बिब्बेही बरोबर असू देत असं म्हणाली आणि लोट्याच्या कोनाड्यातून तिनं ते काढून दिले. माझी ममताळू कष्टाळू आई बारीक सारीक गोष्टीतही तिचं लक्ष होतं. रात्री 9 वाजताच गाडी येणार होती. कसं तरी जेवण उरकलं. पोट आधीच भरून आलं होतं. आईने भातावर दही वाढलं. थोडा वेळ गेला. गाडी आली. वडिलांनी सामान गाडीत नेऊन ठेवलं. मी धाकट्या भावाला म्हटलं, आता तू हट्ट करीत जाऊ नकोस, आईला तू मदत कर हो. बाळ, आईला आता तूच, असं म्हणून मी त्याच्या पाठीवरून हात फिरवला. मी देवांना नमस्कार केला. आईनं सुपारी दिली. ती देवांना ठेवली. नंतर वडिलांच्या पाया पडलो. त्यांनी पाठीवरून हात फिरवला. ते काही बोलू शकले नाहीत आणि आईच्या पायांवर डोके ठेवले आणि ते पाय अश्रूंनी भिजवले. आईने चुलीतला अंगारा आणून लावला. शेजारच्या जानकी वहिनींकडे गेलो. त्यांच्या पाया पडून म्हटले, माझ्या आईला तुम्ही जपा.
आजारीपणात मदत करा. जा हो श्याम, आम्ही आहोत आईला, काळजी नको करू, त्या म्हणाल्या. पुन्हा आईजवळ आलो. सांभाळ, ती म्हणाली. मी मानेने हो म्हटले. निघालो. पुन्हा पुरुषोत्तम जवळ येऊन मला झळमला. पुन्हा त्याला मी पोटाशी धरलं. शेवटी दूर केलं. मी गाडीत बसलो. वडील पायांनी पाठीमागून येत होते, कारण गणपतीच्या देवळाजवळ मला उतरावयाचं होतं. तिच्याजवळ गाडी थांबली. मी आणि वडील देवदर्शनास गेलो. गणपतीला मी नमस्कार केला. त्याचं तीर्थ घेऊन डोळ्याला लावलं. त्याच्या चरणीचा शेंदूर कपाळी लावला. माझ्या मायबापांना जप असं देवाला सांगितलं. पुन्हा एकदा वडिलांच्या पाया पडलो. जप हो बाळ, सांभाळ, ते म्हणाले. मी गाडीत बसलो. वडील क्षणभर उभे राहून गाडी सुरू झाल्यावर माघारी वळले. गाडी सुरू झाली. बैल पळू लागले. घाटी वाजू लागल्या. माझ्या जीवनाची गाडी सुरू झाली. बाहेरच्या जीवनसमुद्रात मी एकटा जाणार होतो. त्या समुद्रात मरणार, बुडणार का बुड्या मारून मोती काढणार. या समुद्रात कोण कोण भेटतील, कोण जोडले जातील, कोण जोडले जाऊन पुन्हा तोडले जातील. तारू कोठे रुतेल, कोठे फसेल, सारं अनिश्चित होतं. आईनं दिलेल्या स्फूर्तीनं मी निघालो होतो. तिनं दिलेल्या धृतीच्या पंखावर आरोहण करून चाललो होतो. ध्रुवाप्रमाणे जा, आई म्हणाली. कोठे तेजस्वी निश्चयाचा महामेरू परमपवित्र ध्रुव, आणि कोठे तुझा शेमडा लेमडा पदोपदी चुकणारा घसरणारा चंचल वृत्तीचा श्याम. मी रडत होतो. बाहेर अंधार होता. मुके अश्रू मी गाळीत होतो. गावाची नदी गेली. झोळाई सोमेश्वर गेली. पालगडची हद्द केव्हाच संपली होती, परंतु माझं लक्ष नव्हतं. अनेक स्मृती उसळत होत्या. हृदय ओसंडत होते. आई तिची कृपादृष्टी असली म्हणजे झालं. मग मी भिणार नाही. तिचा आशीर्वाद हीच माझी अभेद्य कवचकुंडलं होती. ती लेवून मी निघालो होतो. मुलाला पोहावयास शिकवून आईनं अथांग सागरात त्याला लोटून दिलं. या सागरात मी अनेकदा बुडून जाण्याच्या बेतात होतो. कधी चिखलात रुतलो, कधी वाळूत पडलो, कधी लाटांनी बुडवलं, परंतु पुन्हा पुन्हा मी वर आलो, वाचलो. अजून सारे धोके गेलेच आहेत असं नाही. अजूनही धोके आहेत, परंतु ज्या आईच्या कृपेने आजवरी तरलो, मरताना वाचलो, पडलेला उठलो, तिचीच कृपा पुढेही तारेल. आज माझी आई नाही तरी तिची कृपा आहेच. आई मेली तरी तिची कृपा मरत नसते. तिचा ओलावा आपणास नेहमी आतून मिळतच असतो. मंडळी, येथे आजचं आपलं वाचन संपवत आहे. उद्या आपण पुढच्या भागासह भेटूया. तोपर्यंत बाय बाय.